तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज महाराष्ट्र डे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिनानिमित्त मला सुट्टी आहे. कॉर्पोरेट लाईफमध्ये वर्किंग करत असताना हा एक दिवसाचा खूप महत्त्वाचा दिवस असतो, हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. त्यामुळे आज सुट्टी आहे. तर सुट्टी असल्यामुळं काय आज दिवसभर काही काम नव्हतं. सकाळी थोडंसं मित्रांकडे वगैरे जाऊन आलो निगडीला आणि आता आमच्या जिजूंच्या ऑफिसमध्ये येऊन बसले. सगळ्यात जास्त व्हिडिओ कोणाचे आवडतात माहिती आहे की मी तुम्हाला दाखवतो. खूप मस्त याची बोली भाषा वगैरे मला खूप आवडते. ठीक आहे. JCB वाला ब्लॉगर, खूप भारी फॉलोअर्स त्याने मिळवलेले. त्याचे फॉलोअर्स 30.K पर्यंत आहे आणि व्ह्यूज पण चांगले आहेत. ब्लॉगिंग एक नंबर करतो. काय म्हणजे आवाज बघा कसा, आवाज पण खतरनाक. 1 मिनिट, ब्लूटूथ घातलेला आहे त्यामुळे आवाज येत नाही. ओके. चड्डीवरती प्रोमध्ये स्टोअर करून आलो. नमस्कार, मी सुजित आणि संपर्क जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांनी स्वागत आहे. आणि चाकणला औद्योगिक नगरी म्हणून उगाच ओळखलं जातं. चाकणमध्ये असं एक पण खूप मस्त आहे. आपला इथे चाकणलाच राहतो तो. खूप मस्त ब्लॉग बनवतो. त्याचे मी ब्लॉग बघत बसलो होतो. खूप भारी आहे. JCB वगैरे चालवतो आणि JCB चालवता ब्लॉग पण बनवतो. म्हणजे बघा ना यार, आपल्या कामाला बाजूला न टाकता आपल्या स्किलला सोबत घेऊन सर्व काही करतोय. मला भारी वाटलं. काय मी पण कंपनीमध्ये काम करतो ना, तर मी पण अशा साऱ्या गोष्टी मोटिवेशन घेऊनच करतो. ब्लॉग मी बघितला त्याचा सकाळी व्हिडिओमध्ये. कुठे गेलं, खूप बेस्ट ब्लॉग आहे, मला खूप आवडतात. आणि याचे जे थंबनेल वगैरे आहे ते देखील खूप. हा 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 20 कोटीचा प्रोजेक्ट हा ब्लॉग मी बघितला. खूप मस्त. आता इथपर्यंत बघत आलेलो होतो. पहिल्यांदाच खातो आम्ही. किती कडक डेकोरेशन आहे हा सगळ्या दुकानांची. इथे कशाचा तरी प्रोग्राम आहे रावर खाली. संध्याकाळी प्रोग्राम आहे वाटते. हो हो हो, काय डेकोरेशन केले बघू यांचं. आय थिंक हा न्यू शॉपचं ओपनिंग आहे संध्याकाळी. इथे वेगवेगळे शॉप आहे पूर्ण. भाई हा पंखा किती मोठा आहे. हेलिकॉप्टरचा पंखा आणून बसवलाय वाटते इथे. तो भिंगायला लागला तर हवा कमी आणि आवाज जास्त मारेल बरं का. बाई इथे ना ब्युटी पार्लर आहे समोर. आणि असे नाखून, एवढे मोठे नाखून कशासाठी लागतात बरं मुलींना. हा आपला लॅपटॉप आहे ना 56,000 रुपयाचा आहे. किती 56. त्याच्यासोबत एक माऊस मिळालेला आहे आणि बड्स मिळालेले होते. बड्स खराब झाले, माऊस खूप बेस्ट आहे. हे आपण असे ब्लॉग बघत असतो दिवसभर. काय एवढे सगळे माझे काम चालू होते बघा आज दिवसभर. आणि मी एक 500 रुपयाचं काम पण पूर्ण केलं. एक व्हिडिओ एडिटिंग करून द्यायची होती छोटीशी, ती व्हिडिओ एडिटिंग पण केली. जर कुणाला व्हिडिओ एडिटिंग वगैरे पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी जास्त पैसे नाही घेत कोणाकडून एडिटिंगचे. कोणाची पर्सनल एडिटिंग असेल, बर्थडेची एडिटिंग असेल, छोटे मोठे इव्हेंट्स असतील त्याची एडिटिंग असेल तर आपल्याला संपर्क करा. तुमच्यामुळे एका गरीबाचं पोट भरू शकता. खरं आहे. तर आपण एडिटिंग वगैरे करतो. मी काल एक छोटासा म्हणजे केळवण वगैरे किंवा घाणा वगैरे असतं ना, ते लग्नाच्या अगोदर असतात, त्याची एडिटिंग वगैरे करून दिली मैत्रिणीला. आवडली तिला. तर कोणाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा आपल्याशी. काय चला आता निघूया आपल्या रूमकडे. अजून जेवण नाही केले सकाळपासून, त्यामुळे जाऊन आता पहिले जेवण करूया. कामगार दिनानिमित्त आज आपण खूप सेलिब्रेट करायला पाहिजे होतं, पण काम करत बसलो होतो. व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली बरीचशी. इथे ना ग्राउंड आहे राहू. संध्याकाळच्या वेळेस इथं खेळायला येत जावं काय ना. इथं व्हॉलीबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, प्रॅक्टिस करतात. इथे स्पोर्ट्सचं आहे ना खूप भारी आहे. एंट्री तिकडून आहे, भारी आहे. पण आता बरेच दिवस झाले आपण काय स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे काही खेळलेलं नाही आहे, त्यामुळे याच्यापासून विलंब झालेला आहे. एक्सरसाइज करत असतो मी दररोज संध्याकाळी, तशी रनिंग वगैरे. अजून प्रॅक्टिस वाढवलं की
मी इथे ना गाडी पार्क केली ना, गाडी पार्क करण्याच्या टायमाला मला भीती वाटत होती, कारण इथं कोणी लिहिलं आहे आत टू व्हीलर लागू नये, हवा सोडली जाईल. पहिलं हवा चेक करून घेतो. ओके, पुढे आहे, वाचलो. काय तर लिहिलेलं होतं, म्हटलं आता इथं लिहिलं म्हणजे कोणीतरी ऑफिशियल लिहिलं की असं मस्करी म्हणून लिहिलं आहे. बऱ्याच ठिकाणी लिहिलं आहे हवा सोडली जाईल, हवा. गावाकडे सर्व्हिसिंग करण्यात आणि सिटीमध्ये सर्व्हिसिंग करण्यात फरक आहे. पण होंडा शोरूमला करण्यात आणि अशी बाहेर करण्यात पण फरक आहे. पण आपलं कसं मावस भाऊच आपला फिटर आहे, त्यामुळे त्यांनी खूप बेस्ट आपली अशी सर्व्हिसिंग करून दिली. गाडी खूप मस्त कंडिशन झाली. पहिलं खूप आवाज यायचा गाडीचा, पण आता खूप बेस्ट झाली. पूर्वी व्हायब्रेशन होत होतं, ते सर्व व्हायब्रेशन दूर झालं आहे. खूप मस्त पळते. त्यामुळे छोट्या तुला थँक्यू सो मच. तू माझी खूप गाडी खूप बेस्ट सर्व्हिसिंग करून दिली. वा, काय सीन आहे, मस्त दिसतं आहे. काय मी आज वॉश करणार आहे तिला संध्याकाळी. करावी लागेल. बोकड्यावानी केस वाढली आहे, उडी केस वाढली की बस. कंपनीमध्ये तर माझे सिनियर मला ओरडू जाम झाले, दाढी कमी कर, दाढी कमी कर. तर आज मस्त सलूनमध्ये जाऊन दाढी कमी करू.